नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली देवी आई समोर दिवा लावते, नमस्कार करते आणि प्रार्थना करत म्हणते, देवी आई यांचं रक्षण कर, यांच्यावर तुझी कृपादृष्टी असू देत, यांना काही होऊ देऊ नकोस. पोलीस चैतन्य भाऊजी, या सर्वांवर तुझं लक्ष असू देत, कोणाला काहीही होऊ देऊ नकोस. महिप्त सारख्या नराधमाला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. आज महिप्त सारखा नराधम पकडला गेलाच पाहिजे. आज जर महिप्त पकडला गेला तरच रविराज सरांच्या अपघाताची सुपारी कोणी दिली हे सत्य समोर येऊ शकतं. आणि म्हणूनच देवी आई, आज मला तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. आज महिप्त सारख्या दुर्जनाला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे. आज यांची जबाबदारी विश्वासाने मी तुझ्यावर सोपवली आहे आणि या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस. असं म्हणत सायली देवी आईला प्रार्थना करते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया साक्षीला फोन करते. तर साक्षी म्हणते, बोल प्रिया, काय झाले? तर प्रिया म्हणते, अण्णा सरांचा तुला कॉल वगैरे आला होता का? तर साक्षी म्हणते, तू असं का विचारतेस, म्हणजे ते मला कॉल वगैरे काही करणार होते का? तर प्रिया म्हणते, नाही नाही, मी असं तुला सहजच विचारते की त्यांचा कॉल वगैरे काही आला होता का, म्हणजे तुझा तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला असेल आणि त्यांनी तुझ्याशी संपर्क साधला असेल, तर म्हणून म्हटलं तुला विचारावं. तर साक्षी म्हणते, नाही, मला तर त्यांनी फोन केला नाहीये, पण तुला काही माहीत आहे का? आणि तू माझ्यापासून लपवतेस का? अण्णांना काही झालं आहे का? तर प्रिया म्हणते, नाही साक्षी, अगं मला तर काहीच माहीत नाहीये. मला तर अण्णा सरांची काळजी वाटत आहे, म्हणूनच मी तुला कॉल केला. मला वाटलं कदाचित त्यांचा फोन वगैरे आला असावा किंवा ते तुला भेटायला आले असतील. साक्षी म्हणते, नाही ना, मी तर यांची वाट बघून थकले आहे, पण अजूनपर्यंत अण्णा काही परत आलेच नाहीयेत. मला खरंच अण्णांची खूप काळजी वाटत आहे, पण तुला काही कळालं आहे का? तर प्रिया म्हणते, नाही, मला काहीच कळालं नाही, पण तुला जर काही कळालं किंवा अण्णा सर तुझ्या घरी आले तर मला लगेच कळवा. आता मात्र साक्षी शांतच होते. प्रिया म्हणते, नाही, म्हणजे मी मंदिरात नवस केला आहे ना, अभिषेक करेन. मग जर अण्णा सर परत आले तर मला मंदिरात जाऊन नवस फेडायला लावा. म्हणून म्हणते, चल तू बाकी तुझी काळजी घ्या. असं म्हणत प्रिया घाईघाईने फोन ठेवते. प्रिया तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते, परंतु या प्रियाच्या प्रश्नांमुळे आणि बोलण्यांमुळे आता साक्षीलाही टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया मनाशीच म्हणते, हा महिप्त तर आपल्या लेकीच्याही घरी पोहोचला नाहीये, मग नक्की कुठे गेला असेल? तर इकडे साक्षी विचार करत म्हणते, या प्रियाने मला अण्णांबद्दल असं का विचारलं असेल? तिला असं का वाटत असेल की अण्णा मला भेटायला येणार आहेत? ही प्रिया माझ्यापासून काही लपवत तर नाहीये ना? असं म्हणत साक्षीच्या मनात प्रश्न निर्माण होतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे पोलिसांची टीम आता त्या घराबाहेर पोहोचलेली असते. आता पोलीस अनाउन्स करत म्हणतात, तुमच्या घराला संपूर्णपणे पोलिसांनी घेरलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता घराबाहेर यायचं आहे. परंतु आता मात्र महिप्त शिखरेला काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच महिप्त शिखरे आपल्या माणसांना फोन करतात. तर तो म्हणू लागतो, साहेब गाडीची व्यवस्था झाली आहे, आता निघूया ना? तर महिप्त शिखरे म्हणतात, नाही नाही, अगोदर मटण भाकरी याच्यावर ताव मारूया, मग आरामात निघूया ना? अरे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? आता मला पोलिसांनी घेरलं आहे, तू जिथे आहेस ना तिथेच थांब, मी तोपर्यंत येईन. तिथे आता मात्र महिप्त शिखरेचा माणूसही घाबरून गेलेला असतो. महिप्त शिखरे म्हणतात, काही करून इथून तर बाहेर पडायलाच हो, कसेही करून पोलिसांना चकवा देऊन झालं तरी सुद्धा मला इथून निघावंच लागेल. तर दुसरीकडे पुन्हा एकदा पोलीस अनाउन्स करत म्हणतात, तुमच्या घराला संपूर्णपणे पोलिसांचा वेढा आहे. जर तुम्ही स्वतःहून घराबाहेर नाही आलात तर आता आम्हाला दार फोडून आतमध्ये यावं लागेल. तर त्याच वेळी महिप्त शिखरे दरवाजा उघडतात आणि त्या गृहस्थांना घेऊनच ते बाहेर येतात. त्यांच्यावर गन रोखून असतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब,
तुमच्या या सगळ्या टीमला बंदुका खाली ठेवायला सांगा. त्यांच्या हत्यार खाली ठेवायला सांगा, नाहीतर फुकटच्या या माणसाचा जीव जाईल. आता त्या माणसाला वाचवण्यासाठी, एका परक्या गृहस्थाला वाचवण्यासाठी पोलिसांची टीम आणि इन्स्पेक्टर सावंत सर्वजण आपली हत्यार, आपली बंदूक खाली ठेवतात. तर अर्जुन म्हणतो, महिप्त, त्याला सोड. तर त्यानंतर महिप्त शिखरे अर्जुनला म्हणतात, ए सुभेदार, तोंड बंद ठेवायचं. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर फुकटच्या या माणसाचा जीव जाईल. या माणसाचा जर जीव घालवायचा असेल तर पुढे पाऊल टाक. 113% या माणसाचा मी जीव घेईन. त्यासाठी मी मागे पुढेही बघणार नाही. सुभेदार आहेस ना, तिथेच थांबायचं. आता मात्र अर्जुनही पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सर्वजण घाबरून गेलेले असतात. काय करावं कोणाला काहीच कळत नसतं. कारण एकीकडे महिप्त शिखरेंच्या हाती गन असल्यामुळे कोणी काहीच करू शकत नसतं. महिप्त शिखरे अर्जुनला म्हणतात, काय सुभेदार, अहो आम्ही वयाने मोठे आहोत आणि आता आमचे केस पांढरे झाले, तरी सुद्धा तुम्ही आमचं ऐकत नाही. तुम्ही ज्या शायनिंग मारायला, पण फुकटचा याचा जीव जाईल. तर अर्जुन म्हणतो, महिप्त शिखरे, अजून गुन्हे करू नकोस. हा तर सुटेलच, पण तू सुटणार नाहीस महिप्त शिखरे. आणि आता काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. तर आता महिप्त शिखरे अर्जुनला म्हणतात, एवढा माज येतो कुठून? अर्जुन, सुभेदार, तुला काय वाटते, ही खेळण्यातली बंदूक आहे का? अरे, जोपर्यंत हे हत्यार माझ्या हातात आहे ना, तोपर्यंत तुम्ही सर्वजण माझं काहीच वाकड करू शकत नाही. असं म्हणत महिप्त शिखरे आता पोलिसांना आणि अर्जुनलाच धमकी देऊ लागतात. तर अर्जुन म्हणू लागतो, महिप्त शिखरे, वेडेपणा करू नकोस, शहाणा हो आणि पोलिसांच्या स्वाधीन हो. तर महिप्त शिखरे म्हणतात, एवढं तरी आपल्याला जमणार नाही, पण एक गोष्ट मात्र मी 113% करू शकतो. कुठली माहीत आहे का? असं म्हणत महिप्त शिखरे आता त्या गृहस्थांना अर्जुनवर ढकलून देतात. त्यांना धक्का देतात आणि अर्जुन त्यांना सावरेपर्यंत महिप्त शिखरे चकवा देत तिथून पळ काढतात. आता इन्स्पेक्टर आणि सर्वच जण आपली हत्यार हातात घेऊन महिप्त शिखरेंवर गन रोखणार, परंतु महिप्त शिखरे पुन्हा एकदा एक गोळीचा आवाज करीत एक गोळी झाडत आपले पुन्हा एकदा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून निसटण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही झालं तरी अर्जुन मात्र महिप्त शिखरेचा काही पिच्छा सोडत नसतो. अर्जुन आणि पोलिसांची टीम आता महिप्त शिखरेच्या मागावर जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली देवी आई समोर प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे अर्जुन महिप्त शिखरेच्या मागावर असतो आणि शेवटी महिप्त शिखरेपर्यंत पोहोचलेला असतो. अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, महिप्त, आणि आता मात्र महिप्त शिखरे स्वतःला वाचवण्यासाठी गोळी झाडतात. परंतु अर्जुन कसा बसा स्वतःला सावरतो आणि महिप्त शिखरे पळ काढतात आणि ते जंगलाच्या दिशेने येतात. आणि ज्यावेळी महिप्त शिखरे जंगलात येतात त्यावेळी ते मागे बघत असतात, परंतु त्याचवेळी त्यांचा तोल जातो आणि चांगलेच तोंडावर पडतात. आता त्याचवेळी अर्जुन त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. अर्जुन म्हणतो, आता काही झालं तरी तुझी सुटका नाही महिप्त. परंतु महिप्त शिखरेच्या हातात गन असते आणि म्हणूनच अर्जुनला काही महिप्त शिखरेला पकडता येत नाही. अर्जुन महिप्त शिखरेच्या बाजूला उभा असतो, परंतु काहीच करू शकत नसतो. महिप्त शिखरे आता त्या गनच्या जोरावर अर्जुनला धाक दाखवत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे सायलीची देवी आई समोर प्रार्थना चालू असते. तर इकडे अर्जुन महिप्त शिखरेना म्हणतो, महिप्त शिखरे, तुझ्यात जर हिंमत असेल ना तर चालव गोळी. तर महिप्त शिखरे अर्जुनला म्हणतात, ए सुभेदार, मी तुला जिवंत सोडायला तयार आहे, पण तू मला इथून जाऊ दे. तर अर्जुन म्हणतो, काही झालं तरी आता तू इथून जाणार नाही, तुझा खेळ संपलाय महिप्त. तर आता महिप्त शिखरे अर्जुनला म्हणतात, खेळ माझा नाही तर तुझा संपणार आहे, कारण आता तू मरायला तयार रहा. असं म्हणत महिप्त शिखरे अर्जुनवर गन रोखून असतात. इकडे मात्र अर्जुन न डगमगता महिप्त शिखरेच्या समोर उभा असतो. आता महिप्त शिखरे अर्जुनवर गन रोखून असतात. तर दुसरीकडे सायली देवी आईवर विश्वास ठेवून
या सगळ्याची जबाबदारी देवी आईवर देऊन तिच्या समोर दिवा लावून अर्जुनसाठी आणि संपूर्ण पोलिसांच्या टीमसाठी प्रार्थना करत असते. तर दुसरीकडे महिप्त शिखरे अर्जुनवर गोळी झाडणार, परंतु त्याचवेळी त्यांच्या बंदुकीतील गोळ्या संपलेल्या असतात आणि आता मात्र अर्जुनला ती संधी मिळालेली असते. महिप्त शिखरे आपल्या हातातील गन खाली टाकतात आणि तिथून पळण्याचा प्रयत्न करतात, परंतु अर्जुन मात्र काही केल्यात त्यांची सुटका होऊ देत नसतो. अर्जुन त्यांच्या मागावर असतो. आता अर्जुन महिप्त शिखरेना पकडणार, परंतु त्याचवेळी तिथे असणारी एक मशाल महिप्त शिखरे हातात घेतात आणि अर्जुनच्या समोर येऊन उभे राहत म्हणतात, गन नाही तर हे तरी माझ्या हातात आहे. सुभेदार हिंमत असेल ना तर समोर येऊन दाखव. नाही जर या जंगलात आज तुला उभा जाळला ना तर नावाचा महिप्त शिखरे नाही. तर अर्जुन महिप्त शिखरेना म्हणतो, कितीही प्रयत्न कर महिप्त, पण आज तू सुटणार नाहीस असं म्हणत आता अर्जुन महिप्त शिखरे सोबत युद्धाला तयार झालेला असतो. आता महिप्त शिखरे अर्जुनवर मशालीने वार करतात, परंतु ते सगळे वार अर्जुन धुडकावून लावतो आणि महिप्त शिखरेना असा एकच दणका देतो की ज्यामुळे महिप्त शिखरेच्या हातातील मशाल खाली पडते आणि ती मशाल अर्जुनला घेणं शक्य होतं. आता अर्जुन सर्वप्रथम ती मशाल विझवतो आणि महिप्त शिखरे आता अर्जुनवर दुसरी एक काठी घेऊन वार करणार, परंतु अर्जुन आता तेही वार झेलतो आणि त्यानंतर आपणच महिप्त शिखरेना मारण्याचा प्रयत्न आडवा पडलेला असतो. पण अर्जुन त्याच्या पोटावर बसून त्याला पुन्हा एकदा मारहाण करतो. त्याच्या नाकात तोंडातून रक्त येऊ लागतं आणि आता मात्र महिप्त शिखरे शांत होतो. अर्जुन म्हणतो, महिप्त शिखरे उठ, तुझ्या पापाची शिक्षा अजूनही बाकी आहे, मी तुला सोडणार नाही. परंतु महिप्त शिखरेला अर्जुनने एवढं काही मारलेलं असतं की अर्जुनला वाटतं की आता महिप्त शिखरे उठू शकत नाही आणि म्हणूनच अर्जुन बाजूला जातो. आता अर्जुनमध्येही त्राण नसतं उभं राहायचं, तरी सुद्धा अर्जुनने महिप्त शिखरेला भरपूर मारलेलं असतं. पण आता शेवटी महिप्त शिखरे अर्जुनला चकवा देत त्याची दिशाभूल करत नकळत उठतो आणि त्याच्यावर उलट वार करतो. आता मात्र महिप्त शिखरेने त्याच्याजवळ असणारा चाकू बाहेर काढलेला असतो आणि त्या चाकूच्या सहाय्याने अर्जुनच्या पाठीवर वार केले जातात. आता मात्र पूर्णपणे अर्जुन घायाळ झालेला असतो. त्याला काय करावं काहीच समजत नसतं. महिप्त शिखरे अर्जुनची कॉलर पकडतात आणि अर्जुनला म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आज तुम्ही काही माझ्या हातून जिवंत सुटणार नाही. माझ्या आयुष्यात नाक खुपसायची गरजच काय होती. 22 वर्षांपूर्वी तुझ्या काकाचा झालेला तो अपघात, पण त्याच यासाठी तू का तडफडतोयस आणि तू का मरायला तयार होतोयस. अर्जुन सुभेदार, आणि तुला मरायचंच आहे ना, तर आता मी तुला खपवतो 113% असं म्हणत महिप्त शिखरे आता तो चाकू अर्जुनच्या मानेवर धरतात आणि अर्जुनला काही कळण्या अगोदरच महिप्त शिखरे त्याच्या हातावर जोराने वार करतात आणि तिथून निसटण्याचा प्रयत्न करतात. आता अर्जुन जमिनीवर पडलेला असतो, परंतु काही झालं तरी महिप्त शिखरेना जिवंत सोडायचं नाही हे अर्जुनचं ध्येय आत्ता अर्जुनच्या जीवावर बेतलेलं असतानाही अर्जुन तिथे असणारा एक जाड असा बांबू हातात घेतो आणि ती बांबूची काठी भिरकावून महिप्त शिखरेवर मारतो आणि तोच घाव महिप्त शिखरेच्या पायावर बसतो आणि महिप्त शिखरे तिथेच कोसळतात. आता अर्जुन उठतो आणि महिप्त शिखरेच्या पाठीवर पाय देत म्हणतो, आता काही झालं आणि माझ्या जीवावर बेतलं तरी मी तुला इथून जाऊ देणार नाही. महिप्त शिखरे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझ्यासारखा किडा या अर्जुन सुभेदारला कधीच मारू शकत नाही. आता तोपर्यंत पोलिसांची गाडी तिथपर्यंत पोहोचलेली असते. आता चैतन्य घाईने अर्जुन असं बोलत जंगलाच्या दिशेने येतो, तर इकडे अर्जुनने पोलिसांना पाहिलेलं असतं आणि म्हणूनच महिप्त शिखरेना म्हणतो, आता पुढचं आयुष्य जेलमध्ये काढायचं. आता पोलिसांची टीम अर्जुन आणि महिप्त शिखरेपर्यंत पोहोचलेली असते. आता मात्र चैतन्य अर्जुनला पाहतो आणि त्याची ती अवस्था पाहून चैतन्य अर्जुनला सावरतो आणि म्हणतो, अर्जुन, अरे हे काय करून घेतलेस.
तर आता अर्जुन महिप्त शिखरेची कॉलर पकडतो आणि पोलिसांच्या स्वाधीन करत म्हणतो, याला घ्या. तर आता इन्स्पेक्टर सावंत हवालदार साहेबांना म्हणतात, घ्या रे याला ताब्यात, असं म्हणत सर्वजण तिथून निघून जातात. इकडे अर्जुन मात्र पूर्णपणे हतबल झालेला असतो. त्याच्यात अजिबात त्राण नसतात, परंतु चैतन्य त्याला सावरत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वच जण अर्जुनची काळजी करत असतात, वाट पाहत असतात. सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. तिच्या जीवाची घालमेल होत असते. आणि इकडे प्रिया मात्र सुभेदारांच्या घरात काय चालू आहे हे पाहण्यासाठी घराबाहेर उभी असते आणि ऐकण्याचा प्रयत्न करत असते. तर पूर्णा आजी म्हणतात, आपल्याच घरावर अशी एकावर एक संकट काय येतात, मला तर काहीच कळत नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, पूर्णा आजी काळजी करू नका पूर्णा, आई माझी खात्री आहे, आपल्या अर्जुनला काहीही होणार नाही, तुम्ही घाबरू नका. तर सायली म्हणू लागते, मी रविराज काकांना फोन करते, असं म्हणत सायली रविराज सरांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते. कल्पनाताई म्हणतात, अगं काय झालंय, सायली म्हणते, आई फोनच लागत नाहीये. तर कल्पनाताई म्हणतात, तू पुन्हा पुन्हा प्रयत्न कर. आता सायली पुन्हा पुन्हा रविराज सरांना फोन करण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे आता रविराज सर पोलिसांची टीम ज्या ठिकाणी पोहोचलेली असते, ज्या ठिकाणी महिप्त शिखरेला पकडलेलं असतं, त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता रविराज सर SP सावंत यांना विचारतात, काही अपडेट आहेत का. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो, महिप्त शिखरेना आम्ही अरेस्ट केलं आहे. तर रविराज सर म्हणतात, दॅट्स ग्रेट न्यूज, पण अर्जुन कुठे आहे. तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की अर्जुन सर त्या ठिकाणी आहेत, आता ते ओके आहेत, काळजी करायचं काहीच कारण नाही. तर आता त्याच वेळी रविराज सरांना सायलीचा फोन आलेला असतो. रविराज सर सायलीचा फोन उचलतात. सायली प्रश्नांचा भडीमार करत म्हणते, रविराज काका तुम्ही पोहोचलात का तिथे, आणि हे कसे आहेत, हे ठीक आहेत ना, मला यांच्याशी बोलायचे आहे, प्लीज तुम्ही फोन देता का. रविराज सर म्हणतात, सायली बाळा शांत हो, अर्जुन ठीक आहे, आतापर्यंत मी त्याच्यापर्यंत पोहोचलो नाहीये, पण तो ठीक आहे, पण एक मोठी घटना घडली आहे. तर आता सायली विचारते, काय झालं रविराज काका. रविराज सर म्हणतात, महिप्त शिखरे पकडला गेला आहे, पोलिसांनी त्याला अरेस्ट केलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सायली खुश होते आणि म्हणते, ही तर आनंदाची बातमी आहे, रविराज काका यांना मला फोन करायला सांगा. रविराज सर म्हणतात, हो सायली बाळा, अर्जुन तुला फोन करेलच, तोपर्यंत मी फोन ठेवू का. सायली म्हणते, हो ठेवा. असं म्हणत रविराज सर फोन ठेवतात आणि अर्जुनच्या दिशेने निघून जातात. तर इकडे सायलीचं बोलणं ऐकल्यानंतर पूर्णाजी विचारतात, काय झालंय सायली, अर्जुन ठीक आहे ना. तर सायली म्हणते, हो पूर्णाजी हे ठीक आहेत आणि सर्वजण सुखरूप आहेत. आणि एक आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे महिप्त शिखरेला अरेस्ट झाली आहे, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सुभेदारांच्या घरात अगदी सर्वजण खूप खुश असतात. परंतु ही बातमी ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते, तिला धक्का बसतो. ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते, चांगलीच घामाघूम झालेली असते. तर दुसरीकडे सुभेदाराच्या घरातील सर्वच जण देवी आईचे आभार मानतात, हात जोडतात आणि म्हणू लागतात, ही तर देवी आईचीच कृपा आहे. तर आता पूर्णाजी म्हणतात, देवी आईने आपली प्रार्थना ऐकली, आता सुमन सापडू देत म्हणजे झालं. तर कल्पनाताई म्हणतात, सापडेल आपली सुमन, नक्कीच सापडेल. आणि सायली तू अशीच हसत राहा, तुझ्या डोळ्यात पाणी नाही का पाहवत, तुझ्या डोळ्यातील पाणी पाहून आम्हालाही खूप वाईट वाटतं, पण तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हालाही ऊर्जा देतो, आम्हालाही बळ मिळतं. बरं सायली, अर्जुन कधी येतोय. तर सायली म्हणते, ते येतच असतील, पण आई आता काळजी करायचं अजिबातच कारण नाहीये. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली मगाशी तुझा फोन आला, त्यावेळी मी देव पाण्यात ठेवून आले आहे, त्यामुळे आता मला घरी जावं लागेल, मी येते. असं म्हणत प्रतिमा आत्या घरी जाण्यासाठी निघत असतात. सर्वजण खूप खुश असतात.
महिप्त शिखरे सारखा नराधम पकडला गेला याचा आनंद सगळ्यांनाच झालेला असतो, परंतु इकडे मात्र प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. तर सायली म्हणू लागते, पूर्णाजी, मी देवी आई समोर दिवा लावते, असं म्हणून सायली दिवा लावण्यासाठी निघून जाते. तर इकडे प्रिया मनाशीच म्हणते, हा महिप्त खरंच सापडला असेल का, पण असा कसा सापडला याला पळून जाता आलं नाही का, हा तर आता पोलिसांच्या ताब्यात असेल. पण मी तो माझं नाव घेणार नाही अशी सोय तर करून ठेवली आहे, आणि तरी सुद्धा यांनी माझं नाव घेतलं तर माझी आतापर्यंतची कारस्थानं याने जर पोलिसांना सांगितलं तर मी खरी तन्वी नाहीये हे जर कळालं तर, असं म्हणत प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पोलिसांच्या टीमने आता महिप्त शिखरेना ताब्यात घेतलेलं असतं. आता रविराज सर महिप्त शिखरेची कॉलर पकडतात आणि म्हणतात, तुझ्यामुळे माझं आणि माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. गेली 20-22 वर्ष मी माझ्या कुटुंबासाठी तडफडत राहिलो, ते फक्त तुझ्यामुळे. तुझ्यासारख्या नराधमाला मी सोडणार नाही, असं म्हणत महिप्त शिखरेच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात, शक्य असतं ना, आणि मला जर ते काम करायचं असतं ना तर आताच मी तुझा जीव घेतला असता, पण मी हे काम करणार नाही. हे कोर्टालाच करून दे, पण एक मात्र नक्की, तुला जन्मठेप होईल. यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करेन आणि तुझ्या मुलीसारखीच तुला सुद्धा मी जन्मठेपच घडवून आणणार, असं म्हणत आता रविराज सर इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, यांना घेऊन जा इथून, माझ्या नजरेसमोरही नको हा माणूस, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आता महिप्त शिखरेना घेऊन जातात. तर दुसरीकडे अर्जुनची ती अवस्था पाहून रविराज काका मात्र पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. ते म्हणू लागतात, अर्जुन, अरे काय झालंय? इन्स्पेक्टर सावंत तर म्हणत होते, तू ठीक आहेस? अर्जुन म्हणतो, सिनियर, मी ठीक आहे, मला एवढं काही झालेलं नाहीये. तर आता चैतन्य म्हणतो, ठीक आहे. अरे किती लागलंय दिसतंय का तुला? अरे आत्ताच्या आता यावर ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो, माझी ट्रीटमेंट तर होतच राहील, परंतु महिप्त शिखरे सारखा नराधम पकडला गेला हीच तर माझ्यासाठी मोठी ट्रीट आहे. अर्जुन खूप खुश असतो. अर्जुन आनंदानेच भेटण्यासाठी आलेले असतात आणि त्यांना त्रास देत म्हणतात, तू सोडलायस ना महिप्त शिखरेला, मला माहीत आहे. महिप्त शिखरेला तूच सोडवलंस सुमन, तुझ्यामुळे माझा जीव धोक्यात आहे. आता तो माझा जीव घेईल, सोडणार नाही तो मला, असं म्हणत नागराज काका पूर्णपणे घाबरून गेले असतात. तर दुसरीकडे अर्जुन आता महिप्त शिखरेना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि म्हणू लागतो, महिप्त शिखरे, आता मला सांग, तुला सुपारी देणाऱ्या मास्टरमाइंडचं नाव काय? मी तुला शेवटचं विचारत आहे, तुला ही सुपारी कोणी दिली होती? आता महिप्त शिखरे रागानेच अर्जुनकडे पाहू लागतात. तर आता महिप्त शिखरे नागराज किल्लेदार यांचं नाव घेतील का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.